तर आता आपण मित्रांनो सर्व हे मटेरियल ना ते कापायला घेतलंय. चिकन एक ते जास्त 1 किलो चिकन आपण आता ग्रेव्हीमध्ये टाकतोय. टाक. तुम्हाला बोलली आहे संध्याकाळी तोड तिचा तोडून घे ना. संध्याकाळी तोडून मी तिकडे आल्यावर संध्याकाळी करून घेईन. चालेल तिला बोलले मी चालेल दुपारी नंतर मी लगेच तोडतो. हा तोडून घे. हा चालेल सवाल तर मित्रांनो आता आपण चिकन घेण्यासाठी आलोय आणि इकडे मालक आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. शेठ चिकन कसं किलो आहे? 200 रुपये किलो. 200 रुपये का? 1.5 किलो चिकन करा आपल्याला आणि पाव किलो वेगळं करा. यांना 1.5 किलो आणि पाव किलो कर. तर मित्रांनो आपलं कांदे घ्यायचे आहेत, टमाटर आपण घेतले आहेत, मिरची घ्यायची आहे, सर्व मटेरियल आपण तिथे जमा केलं हे आम्हाला झाले की आहे. मसाला वगैरे सर्व घेतलं आहे. आपल्याला सर्व मटेरियल घ्यायचं तर सेट कांदे कसे आहेत? 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. अच्छा किती देऊ? पाऊण किलो घेतो. पाऊण किलो देऊ. हां. तर मित्रांनो आपण आलो आता घरी आणि चाललो आहे नदीवरती. हे बघा हे सर्व सामान घेतलं आहे आपण. हे बघा हे सर्व सामान घेतलं आहे. याच्यामध्ये कांदा टमाटर सर्व मटेरियल आहे याच्यामध्ये. आणि चिकन आपल्याकडे 1.5 किलो आणि थोडं जग्गो. हे बघ काय काय दाखव इकडे. मोठा थम्सअप आहे आणि इकडं कोथिंबीर आणि पत्रावला आहे. बाकी सर्व मटेरियल आहेत ना मागून घेऊन येतात आयुष वगैरे. टोप वगैरे आयुषला आणायला सांगितले. यशा आमचं जरा काम करतोय. दीपेने आयुष पाठवून सर्व सामान घेऊन येतात आहे. तर चला मित्रांनो आता आपण पटापट आहे ना नदीवरची पोचूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम बारसकर. मी कोकणी शुभम या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून समजला असेलच. खरं तर मी आज गावाला आलो होतो आणि म्हणजे कालच गावाला आलो होतो. आपण काल कौल तोडायची व्हिडिओ टाकली होती. कौल तोडायला आलो होतो. त्याच्यानंतर आज रविवार आहे त्यामुळं आमचा पोरांचा चिकन पार्टीचा प्लॅन झाला. कारण पोरं पण आज घरी होती आणि बरेच दिवसांनी आज आम्ही पार्टी करतोय. आयुष आहे, दीपेश आहे, यश आहे, परत जग्गू आहे, परत सानिता आणि मी आहे. म्हणजे टोटल आपण 6 जण आहे आणि चिकन पार्टीचा प्लॅन केला आणि 1.5 किलो चिकन आणलं आहे. पण आता आपण आबडीत गेलो होतो. तर आत्ता आपण नदीवरती येऊन पोचलो आहे. आपलं लोकेशन बघाल ना तर आपलं नदीचं लोकेशन आहे इकडं. नदी आहे आपली. आपण जास्त तिथं पार्ट्या करतो पण आपण आज इथे करणार आहे कारण इथं पातेरं कमी आहे. तिथं पातेरं जर जास्त आहे आणि तिथला पातेरा साफ करण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. इथं आपले पटकन पातेरं बाजूला करून इथं मस्त इथं चूल मांडूया आणि मस्त जेवण बनवूया. तर फायनली आपली चूल वगैरे पेटवले आणि भात ठेवलेला आपण चुलीवरती पहिला टोप. आणि एक टोप आहे ना आयुष वगैरे आले. हा टोप वगैरे दिला नाही तर बघा दिप्या पण आला. दिप्या आहे ना तिथं कांदा टमाटर वगैरे सर्व आहेत ना ते धुतोय. तर बघा तिकडं. तर ते टोप घेऊन आले पण विषय काय झाला हा एक टोप आमच्याकडून दिला होता आणि दुसरा टोप आहे ना ते एकदम छोटा घेऊन आले. त्यांना सांगितलं परत जावा आणि दुसरा टोप घेऊन या. ते दोघंजणी गेले टोप आणायला.
यश आपला नंतर येणार आहे. आपण मग आता भात आणलाय ना, हा भाताचा टोप आणलाय ना, मग तर भात आता घालून घेतला आम्ही. तर टोप आणीपर्यंत मग सर्व आपला मटेरियल आहे ना, सर्व कांदा टमाटर ते सर्व कापून घेतो तोपर्यंत. तर मित्रांनो, आता आपण ग्रेव्हीला सुरुवात करणार आहे. फोडणी देतो आपण आता. आपण कांदा टमाटरला मिक्स झालेला आहे पूर्ण. आता निवडत बसू नका, आपण डायरेक्ट टाकू. तिखट टाकलंच आहे ना. मसाला टाक. बघू त्याच्यात चिकन टाक. तर मित्रांनो, आपल्या आता ही ग्रेव्ही झालेली आहे पूर्ण कंप्लीट. आणि ती बघा, ते आपलं 1 किलो चिकन आहे. 1 ते जास्त 1 1.25 किलो चिकन आहे. आपण आता ग्रेव्हीमध्ये टाकतोय. टाक सर्व टाकू. करू काय तर अशा तऱ्हेनं मित्रांनो, मस्त फ्रेश अशी थंडगार पाण्यामध्ये अंघोळ झालेलं आहे. खूप जरा भारी वाटतं, फ्रेश वाटते जरा, एकदम मस्त फ्रेश वाटते. सो आत्ता वाजलेला 1 वाजला आहे आणि मस्त थंडगार अंघोळ झाली. आणि आपलं जेवण पण रेडी झालं इकडं. आपली मुलात म्हणजे काय विषय माहिती आहे का, मोबाईलची चार्जिंग संपत आले आपल्या. पटापट आपल्याला करावं लागणार, कारण आता जास्त व्हिडिओ घ्यावं नाही लागणार. आपल्या जेवणाची व्हिडिओ घ्यायची आहे. इकडं आपलं जेवण पण रेडी झालं आहे. आत्ता आपला फक्त शेवटचा आहे तो भात शिजतोय. भात आपण भात पहिला बनवला तर तो काढून ठेवला आहे पत्रावलीवरती. आता जो हा सेकंड टाइमचा भात आहे ना, तो शिजतोय. बाकी सुकं चिकन ओलं चिकन रेडी झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवेनच. तर मित्रांनो, चला पटापट आपण आता सगळं रेडी करूया आणि पटकन जेवायला बसूया, कारण भूक पण लागत जाते आणि आपली चार्जिंग पण संपत चालली मोबाईलची. मस्त जरा फ्रेश वाटते, खूप भारी वाटते म्हणा. चला मित्रांनो, पटकन आपलं बघा इकडं पातेरा वगैरे असं झाडतो. इकडं आपलं बसायचं नाही जेवायला, पातेरा वगैरे झाडतो. इथं आग लावतो याचा. अशा तऱ्हेनं मित्रांनो, अशा तऱ्हेनं आपलं जेवण रेडी झालंय आणि जेवण आपलं जेवायला घेतलेत. आणि लिंबू हे लिंबू वगैरे घ्या. चिकन आपलं एवढं उरलंय, थोडंसं चिकन, बाकी सर्व चिकन आपण घेतलंय बघा. हे रसा प्रत्येकाने घ्या आणि चालवत राहा पुढे पुढे. ओके. तर मित्रांनो, या तुम्ही सुद्धा जेवायला जेवण करूया आपण पटकन. आपल्या जेवणामध्ये राईस आहे, चिकन आहे, मस्त ग्रेव्ही आहे, लिंबू कांदा, आजचा बेद चिकन बेद. छान असं जेवण झालेलं आहे. या आमच्याकडे नदी कधीतरी अशी पार्टी करायला. मला आधी रस्ता नको. बसल बसल मला, मी नंतर घेईन. छान झालं चिकन. हे चिकन कसं झालं आयुष? मस्त. जग्गू चिकन कसं झालं? एकच नंबर. छान झालं चिकन.
हे जेवण दाबून का आपल्याकडे भात भरपूर आहे, चिकन उरलंय भरपूर काय आपल्याकडे चिकन. या सुकं चिकन आहे, ओलं चिकन आहे, 1.5 किलो चिकनची रेसिपी. मस्त चिकन बॉईल झाले, शिजलंय. छान रे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जेवायला या. आता आम्ही जेवण करतोय. आणि हे बघा मस्त राईस आहे, ग्रेव्ही आहे, चिकन, कांदा, नमक, एक नंबर चिकन झालं, एक नंबर. आणि चिकन स्वतः बनवलं मी, स्वतः. हे चिकन कुणी बनवलं रे? कोकणी शुभम. कुणी? कोकणी शुभम. आयुष कसं आहे? मस्त आहे ना? छान झालं चिकन, एक नंबर चिकन. मित्रांनो तुम्ही सुद्धा नक्की जेवायला आमच्याकडे पार्टीला नक्की आहे. पुढच्या वेळेस आपली नदीवरती पार्टी आहे. आंघोळ वगैरे झालंय मस्त की आता जेवून लगेच जायचं घरी. आणि घरी जाऊन आता कवल तोडायचं आहे आपल्याला आयुषचं. चला पाठवत जेवण करूया. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपला पार्टीचं नियोजन झाला होता आणि घाईघाईत जो नियोजन झाला होता, पण खूप छान पार्टी झाली. चिकनची रेसिपी सुद्धा खूप छान झाली आणि चिकनसुद्धा खूप छान झालं होतं. खूप सारी एन्जॉयमेंट केली आम्ही या पार्टीला, खूप सारी मजा केली, आंघोळ केली, काय काय धमाल केली. सो तुम्हाला बघायला मिळालीच. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करा. भेटू अशा एकाच पुढच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय, टाटा.